जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। श्रीमद्दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला। श्री मंगलाचरण श्रीराम समर्थ। श्रोते पुसती कोण ग्रंथ, काही बोलिले जियेत, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे। ग्रंथाणाम दाशबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येत बोलिला विशद भक्ती मार्ग। नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले। भक्तीचे नयोगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी। मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे। शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायुज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलिला असे। शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे। मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलिला असे। मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे। मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे। मायोद्भवाचे लक्षण, पंचभूताचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे। नाना चिंतन निवारिले, नाना संशय छेदिले, नाना शंका फेडिले, नाना प्रश्न ऐसे बहुधा निरोपिले। ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न क्वचे की कदा। तथापि अवघा दासबोध, दशक फोडुनी केला विशद, जे जे दशकी चा अनुवाद ते दशकी बोलिला। नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषेद वेदांत श्रुती, आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित। नाना समती अनन्वये, म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवास ये प्रत्यक्ष आता। मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती। नाना ग्रंथांच्या संमती, भगवत वाक्य, शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश गीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलिले येत। भगवत वाक्य यथार्थ निश्चयीशे, भगवत वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतितासे। भगवत वाक्याविरहित नसे, बोलणे तिचे। पूर्ण ग्रंथ पाहिल्या विन, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी। अभिमाने उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधांचा विचार, प्रबळे बळे। ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला, प्रत्यक्ष दिसे। काम क्रोधे लिथाडिला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पाहुला मृत्यू राहो। आता असो हे बोलिने, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे उत्तम उत्तम। मागा श्रोती आक्षेपिले, जिये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपले, सकळीत मार्ग। आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा। मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे। नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येते ज्ञान प्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी। योगियाचे परम भाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य, विवेके सहित।
भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयो जाणती आळशी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी बद्धची होती मुमुक्ष मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे नाना धोके देह बुद्धीचे नाना कित्त संदेहाचे नाना उद्योग संसाराचे नासती श्रवणी ऐसे याची फलश्रुती श्रवणे चुके अधुगती मनास होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा मत्सर धरी जो पुसा तयासी तेची प्राप्त इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ